नमस्ते. तर आज आपण आपल्या चिंचवड सेंटरमध्ये साठे दादांना भेटणार आहोत. तर ज्यांना चिंचवड सेंटरमध्ये थेरपी सेंटरमध्ये येण्या अगोदर भरपूर असे त्रास होते. ठीक आहे. तर त्यांना एक कमी वेळात त्यांना काय रिझल्ट मिळालाय आपल्या थेरपी सेंटरमध्ये, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. साठे दादा, पहिले तर तुम्ही तुमची ओळख करून द्या. मी शेखर साठे. अच्छा. तर हे आहेत आपले शेखर दादा. तर दादा, तुम्ही सांगा मला, तुम्ही थेरपी सेंटरला किती दिवस झाले येतात? मला कमीत कमी 3 महिने झाले. 3 महिने झाले. आणि तुम्ही थेरपी सेंटरला येण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होते? मला सायटिकाचा प्रॉब्लेम होता, गुडघे दुखत होते, हा. मणक्याचा त्रास होता, अच्छा. माझं वजन खूप झालं होतं. थेरपी सेंटर विषयी कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही थेरपी मला ठाकूर मावशींनी सांगितलं. हा, ठाकूर मावशींनी. ठाकर आजींनी सांगितले. बरं. आता 3 महिने झाले तुम्ही थेरपी सेंटरला येत आहेत. हो. काय फरक पडलाय तुम्हाला या त्रासांवर? मला चालताना खूप त्रास होत होता, एका पायावर पूर्ण लोडत होता. हा. आता बऱ्यापैकी मी चालतोय. बरं. माझं वजनामध्ये पण बऱ्यापैकी फरक पडला. माझं 82 किलो वजन होतं, आता 70 किलो वजन झालं 3 महिन्यात. अच्छा. 82 किलो वजन होतं आणि आता 70 किलो वजन झालंय. 77 किलो. 77 किलो वजन झालंय. फक्त 3 महिने तुम्ही थेरपीला येत आहेत याच्यावर. हो. बरं. अजून तुम्हाला पायाच्या बाबतीत तुम्ही असं, म्हणजे आम्ही तुम्हाला बघितलंय असं भरपूर कस काढून चालत होता, हो. तुम्हाला नीट चालता येत वजन नव्हतं. वजन वाढल्यामुळे मला चालताना त्रास होत होता. हा. माझं वजन कमी झालं, मला हलकं हलकं वाटतंय. होतंय. ओके. आणि पायावरचा थोडासा भारही कमी भार कमी झालाय. झालाय. हा. अजून काय तुम्हाला फरक पडलाय? मला जे सरांनी त्या दिवशी मोमस्टोन दिलं होतं, ओके. त्याच्यात बॉडी थोडी हिट जाणवलं त्या मोमस्टोन मध्ये. हा. त्याच्यामध्ये पण मॉमस्टोनची थेरपी म्हणजे तुम्ही हो. मॉमस्टोन कुठे लावला होता तिथे काका? लावलं, तिथं पण दुखत होतं माझं. सरांनी ओके. त्यांनी पण मोमस्टोननी मला खूप फरक तुम्हाला पडला. फरक पडलाय. काका, तुमचे हे सायटिकाचे वजन वाढ, पाठीचा मणका दुखत होता, याच्यावर तुम्ही काय उपचार घेतलात? मी फक्त डॉक्टरकडे गेलो होतो. हा. मी आयुर्वेदिक केलं, आयुर्वेदिक मध्ये मला काही फरक पडला नाही. ओके. त्याच्यानंतर मी मग थेरपीचं, मला कानावरती पडल्यापासून मी थेरपी चालू केल्यामुळे मला वजन कमी झालं, थोडं जाणवतंय की ओके. फरक पडलाय. हा, म्हणजे तुम्हाला बराचसा फरक पडलाय. आणि हो. दवाखान्यामध्ये तर तुम्ही आयुर्वेदिक औषधोपचार केलात, एक्सरे काढलात, बरोबर की नाही? तर तुम्हाला तिथं काहीच फरक पडला नाही. डॉक्टरने काय सजेशन दिले होते? डॉक्टर बोलले होते MRI करा, हे करा, हा. एक साईडचा बॉल खराब झालेला आहे, अच्छा. हे सजेशन दिलं डॉक्टर. पण मी त्याच्यात काय गेलो नाही, फॉलोअप केलंच नाही. केलाच नाही, डायरेक्ट तुम्ही थेरपी सेंटर जॉईन केला. जसं आलं तर इथं आल्यापासून माझं माइंड चेंज झाला. ओके. आणि आकाश सरांमुळं मला काही गोष्टी माहिती पडल्या, इथं मॅडम मुळे पण काही गोष्टी माहिती पडल्या. हा. आज तुम्ही दोन्ही कुणेका मॅडम असत, सायली मॅडम असत, इथं तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना थेरपी व्यवस्थित देता, सगळ्यांची मनं जिंकून घेता, त्यांच्या घरातले दुःख त्यांना थोडे विसरायला लावता. काही गोष्टी तुमच्यामध्ये मला पटल्या, त्याच्यामुळे मी थेरपी कंटिन्यू होतो. मला पण थोडं वेगळं फील होतं. ठीक आहे. धन्यवाद.